हाय नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा। आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावईश्वरचा ना। तर चला, आज थोडं उशिराच उठली मी, व्हिडिओला सुद्धा उशिराच सुरुवात केलेली आहे, कारण की थोडं बरं नव्हतं, दगदग पण होती दिवसभर त्यासाठी। तर चला, सर्व काही आवरून झालेलं आहे माझं, देवपूजा वगैरे सर्व काही झालेलं आहे। तर चला म्हटलं, उद्या संकष्ट चतुर्थी आहे, तर आजच शुभेच्छा देऊन देते तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा। शिवजयंती सुद्धा आहे, शिवजयंतीच्या सुद्धा तुम्हाला मंगलमय शुभेच्छा। तर चला, आज व्हिडिओला सुरुवात मी आता केलेली आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा, नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला चला, आता रेसिपीला सुरुवात करते मी। आज बनवणार आहे, खूप दिवसांनी कारल्यांची भाजी बनवते मी, कारण की खूप दिवस झाले कारले खायला। तर चला म्हटलं, मस्तपैकी असं कुरकुरीत कारले बनवूया। तर बघा, अशा मी चकल्या करून घेतलेल्या आहे, दारावरच लॉरीवाला आला होता, तर कारले घेतले मी भाजीसाठी। तर बघा, अशा मस्तपैकी या चक्रा करून घेतलेल्या आहे मी, गोल 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 गोल, आणि आतल्या बिया सर्व काही मी काढून घेतलेलं आहे, कारण की मला आहे ना असं मस्तपैकी कांदे कापून कुरकुरीत कारले बनवायचे त्यासाठी। तर बघा, आता आपल्याला आहे ना ह्या अशा चकल्यांना मीठ लावून घ्यायचे। या अशा चकल्या बनवून घेतलेल्या आहे, तर मीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला। इथं मीठ लावल्यामुळे ना काय होतं ना, कडूपणा असतो ना कारल्यांच्या, ते सुद्धा निघून जातं, आणि लहान मुलं असं कारले खात नाही ना, तर असे जर बनवले ना, लहान मुलं खूप आवडीने कारले खातील, त्यासाठी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही। तर अशा प्रकारे मीठ लावून मी आता इथं मुरायला 5 मिनिटासाठी ठेवते। मस्त अशी सर्व कारल्यांना अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे मीठ। तर चला, मी आता इथं 5 मिनिटे कारले मोरण्यासाठी ठेवते, आणि तोपर्यंत आहे ना कांदेसुद्धा मी अशाच चकऱ्या करूनच कापून घेणार आहे कांद्यांच्या पण। अशा प्रकारे हे कांदे पण मी मस्तपैकी असे कापून घेतलेले आहे। तर बघा, हे कांदे पण मी आता साईडला ठेवते। आता आधी कारले मुरले जातात ना, तोपर्यंत मी चपातींचं पीठ भिजून घेणार आहे। तर चपात्यांचं पीठ मी आज आहे ना आटा मेकरमध्येच भिजणार आहे, कारण की आज खूप दगदग झाली आहे ना, जीव थोडासा थकून गेला आहे माझा, त्यासाठी मी आटा मेकरमध्येच पीठ लावून घेणार आहे। आणि अशा प्रकारे आटा मेकरमध्ये मी पीठ माझं इथं भिजलं गेलेलं आहे, आणि बघा थोडंसं भांड्याला चिपकून गेलं होतं, निघालं पण, काही चिपकत वगैरे नाही, भांड्याला सुद्धा एवढंसं लागत नाही। तर बघा, आता मी इथं एक बाउल घेते, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते। हे पीठ आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये काढून घ्यायचे। तर अशा प्रकारे मी या बाउलला तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं, हे बघा हातानेच तेल लावून घेतलं मी। तर आता हे पीठ आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे, आणि खूप छान आणि मऊसूत असं हे पीठ मस्तपैकी असं भिजलं जातं, तर तुम्ही बघू शकता। आणि खूप छान मस्त हे पीठ आपलं इथं मळून झालेलं आहे मऊसूत। तर मी आता गोळा करून ठेवून देते, आणि कारले ना आपले मुरले गेले, त्यासाठी मी चपात्यानंतरच टाकणार आहे, आधी तर कारले करून घेणार आहे मी। तर बघा, हे कारले मी आता आहे ना बादलीमध्ये टाकून मस्त असे धुवून घेणार आहे, कारण ते मिठाचं आहे ना जे खारं पाणी असतं ते निघून जातं, आणि कडूपानासुद्धा त्याच्यासोबतच चालला जातो। आणि आता मी एका ताटामध्ये हे कारले सर्व काही असं काढून घेतले, आणि आपल्याला आता सुद्धा थोडंसं चवीनुसार मीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला इथं। आधीच मीठ लावले होतं ना, ते धुवून घेतलं, तर आता हे नवीन थोडंसं मीठ लावायचं आहे। नंतर थोडी हळद, थोडी चटणी, थोडं जिरा आणि धण्याची पूड असं टाकून घ्यायचे, आणि हे पण सर्व असं मिक्स करून घ्यायचे। आता मी हे सुद्धा 5 मिनटं ठेवून देणार आहे, कारण हे चटणी वगैरे त्याला मस्तपैकी असं मुरलं जाईल त्यासाठी। तोपर्यंत मी इथं आहे ना कांदे परतवून घेते मस्तपैकी। तर कांदे आहे ना आपल्याला असे मस्त लाल चूत परतवायचे। तर त्याला ठेवते मी आता हे। आता गॅस पेटवून मी इथं कढई ठेवलेली बघा। आता मी छोट्या छोट्या 2 पड्या इथं तेल टाकून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला थोडी राई, थोडं जिरं असं परतून घ्यायचं आहे, आणि बघा आता मी इथं कांदे पण टाकून घेणार आहे। आणि हे कांदे आहे ना आपल्याला पूर्ण असं लालसर तांबूस आकाराचे कलरचे होईपर्यंत, आपल्याला मस्तपैकी तांबूस कलरचे होईपर्यंत आपल्याला हे परतवत राहायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे मस्त परतवतच राहायचं आहे। छान दिसत आहे ना कांदे पण।
तर चला बघू, आपले कांदे मस्तपैकी असं लाल होऊन गेले. आता कारले पण इथं आपल्याला टाकून घ्यायचे आणि पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही आहे आपल्याला. आता इथं मी झाकण ठेवते 5 मिनिटासाठी. बघूया आता आपले कारले इथं कसे झाले ते. खूप छान आणि मस्त हे बघा परतून घेते आता. हे बघा कसे दिसत आहे ना, मस्त कुरकुरीत होत आहे. हे बघा मस्तपैकी असं पलटून द्यायचं आहे. आणि आता सुद्धा मी 5 मिनिटं इथं झाकण झाकणार आहे, 2 मिनिटं फक्त, सॉरी. तर बघा आता चपातींचं पीठसुद्धा मस्तपैकी, याला काही मुरवायची गरज राहत नाही कारण आधीचे मस्त मऊसूत असतं. तर बघा आपल्याला इथं आता चपात्यासुद्धा करून घ्यायच्या आहे. आता गोळे करून घेणार आहे मी इथं. बघा किती मस्त पीठ भिजलं गेलेलं आहे आपलं इथं. हे बघा आता सर्व गोळे मी इथं कढईमध्ये टाकून घेणार आहे. आणि लावायला सुद्धा पीठ घ्यायचं आहे आपल्याला. इथं कढईमध्येच घेते मी साईडला. तर चला आता एक गोळा उचलायचा, चपाती करायची. बघा मस्तपैकी. आणि अशा प्रकारे आहे ना चाळं बनवून घ्यायचं, मध्ये तेल लावून घ्यायचं, थोडंसं पीठ लावायचं. आणि मला आहे ना स्वयंपाक करायला खूपच आवडतं. त्यासाठी पटापट स्वयंपाक करून घेते मी. मला आवडतं करायला, कधीच कंटाळा येत नाही. कितीही स्वयंपाक, 50 जणांचा स्वयंपाकसुद्धा मी करून घेते. तर चला अशा प्रकारे चपाती मस्त चंद्रासारखी गोल आपली इथं लाटून झालेली आहे. तर चला आता चपातीसुद्धा आपण शेकून घेऊया. आणि छान फुगते आणि मऊसूत येतात चपात्यासुद्धा. आटा मेकरनं जर पीठ भिजलं ना, अशा मऊसूत चपात्या येतात, मस्त फुगतात सुद्धा. बघा थोडं वरून तेल टाकते, इथं पण थोडंसं तेल टाकते. तर चला बघा चपाती आपली मस्तपैकी झालेली आहे. आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये. आपली कारल्याची भाजी सुद्धा इथं आता झालेली आहे. तर चला मस्त अशा सर्व चपात्या मी आता अशाच करून घेतलेल्या आहे. तर बघा आता सर्व करूया. कारल्याची भाजी सुद्धा आपली झालेली आहे मस्तपैकी. मी आता ती सुद्धा एका बाउलमध्ये काढून घेते. तर चला या सर्व यूट्यूबच्या ताई जेवण करायला. कारल्याची भाजी मस्तपैकी कुरकुरीत झालेली आहे. तर चला या सर्व ताई जेवण करायला. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ सांगा मला कमेंट करून. आणि आता चला आता जेवण करून मी ना थोडंसं आराम करणार आहे, कारण की थोडं बरं वाटत नाही आहे मला त्यासाठी. आणि बघा देवपूजा मी आधीच दाखवायची होती तुम्हाला, पण आता दाखवते शेवटी. देवपूजा माझी सकाळची झालेली आहे 9 वाजेची. तर चला कशी वाटली माझी देवपूजासुद्धा तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व यूट्यूबच्या ताईंना बाय बाय. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.